नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपलं स्वयंपाकघर या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत चविष्ट अशी मेथीची भाजी. त्यासाठी आपण एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून निवडून ती कट करून घेणार आहोत. मेथीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे 3-4 मिरच्या हिरव्या, 3-4 लसूण पाकळ्या, मोहरी, जिरं, हिंग, तेल आणि चवीनुसार मीठ. तर आता आपली ही भाजी इथे छान पद्धतीने कट करून झालेली आहे. भाजीसाठी लागणारं गरम पाणी 1 ते 1.5 ग्लास मी इथे एका पातेल्यात गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. भाजीसाठी लागणारं लसूण मिरचीची पेस्ट आता आपण ही वाटून घेणार आहोत. ती मिक्सरमध्ये न करता ही अशी जाड बारीक अशी पोळपाटावर मी बारीक करून घेते. त्यामुळे भाजीला चवही चांगली येते. त्यामुळे ही अशा पद्धतीने आपण ही जाड बारीक असं ह्याचं वाटण करून घेणार आहोत मिक्सरवरती न फिरवता. तर असं आपलं आता हे वाटण तयार आहे. तर आता आपण इथे भाजीला फोडणी घालूयात. सर्वप्रथम मी आता इथे गॅस पेटवून घेतला आहे मंद आचेवर आणि नंतर त्यात ते कढई ठेवली आहे. त्यात आता आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. गॅस हा कमीच ठेवायचा आहे. तेल थोडं गरम होण्यात आलं की त्यात आपण मोहरी टाकणार आहोत. तेल आपलं चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे. मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचं आहे. म्हणजे मोहरीची खमंग अशी फोडणी भाजीला बसते. तुम्ही बघू शकता मोहरी आपली अगदी छान तडतडते आहे. आता आपण यात जिरे घालणार आहोत. गॅस मंदच ठेवायचा आहे. यानंतर जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे लसूण मिरचीचं ते या तेलात आपण घालून घेऊया. ते छान परतवून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. खूप जास्त लालही करायचं नाही आहे. अगदी मंद आचेवर ते एकजीव करून घ्यायचं आहे. पावा छान असा वास येतो आहे. आता यात आपण अगदी चवीपुरतं थोडं चिमूटभर हिंग घालणार आहोत. थोडीशी हळद. हे सगळं मिश्रण आता पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण जी कट करून घेतलेली जी मेथी आहे ती आता आपण या तेलात घालणार आहोत. मेथी पूर्ण घालून झाल्यावरती अगदी एकजीव करून आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी ती एकजीव पण होते आणि वासही खूप छान येतो आहे. त्यानंतर आपण गरम केलेलं जे पाणी आहे ते आता आपण या भाजीत घालणार आहोत. पुन्हा हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता ही भाजीला उकळी येण्यासाठी 5 ते 10 मिनटं आपण झाकण ठेवून मंद आचेवर राहू देऊयात. आपण बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. हिरवे पालेभाज्या करताना मीठ हे नेहमी शेवटी टाकायचं म्हणजे भाजीचा हिरवा रंग आहे तो जसाच्या तसा राहतो. पुन्हा एकदा ही भाजी 1-2-3 मिनटं आपण उकळी येऊ द्या छान.
तुम्ही बघू शकता आपली ही मेथीची छान भाजी तयार आहे. ही भाजी गरम भाकरी किंवा पोळीबरोबरही खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वयंपाकघरला